तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। चॅनलचं नाव आहे बड्या टॅटू आर्ट्स। तर बऱ्याच दिवसांनी आपला व्लॉग येत आहे आणि आता चाललो आहे मी कल्याणमध्ये तिसाई मंदिराजवळ। आमच्या गावातली पदयात्री दिंडी आहे ना, ती आजच पोचलेलं आहे। आता मला पण खूप उशीर झालेला आहे, पण जाऊन तिथं बघू चला कशा प्रकारे त्यांनी पोचल्यानंतर मजा मस्ती केलेली आहे ती पण आपण जाऊन तिथं बघू चला। आणि आता जाता जाता माझ्या सोबत आहे तेव्हा म्हणजे शिवम, आणि आम्ही माझ्या ज्या डिलिव्हरी असतात म्हणजे आपल्या ब्लड स्केचच्या त्या आता तुम्ही आता बघू शकता। या फ्रेम आहेत 2, हे बघा। हे आता जाता जाता 2 ऑर्डर त्यांना द्यायचे आहेत। तर जाऊ चला, प्रवास सुखाचा हो चला। तर आता पोचलो आहे मी कार वॉश करायला। कार वॉश करून घेतो आणि पुन्हा एकदा प्रवास करू, सुरुवात करू। शिवम काय मला आजच्या नाचशील का नाही? 100% यस हो, ऑर्केस्ट्रा असते। तू डिंजिन नाही का चालत गेलास? नाही, मी स्वतः पहिला धावतो डिंजिन, पण आता बरीच वर्ष झाले डिंजीला चालत पण जायला भेटत नाही, कारण का कामाचा लोड तेवढा वाढलाय माऊलीच्या आशीर्वादाने। आणि आता गाडी वॉश करून मी इथं खायला आलोय तो शक्तीचा फेमस वडापाव। कुठं जाताना नाही जाम भारी वाटते खावायला, आपल्याला दिवसभर एनर्जी राहते एक वडापाव खाला तरी। लय गरम असेल, लय गरम असेल। तर आपल्याकडे जी ऑर्डर आली होती ते आपण त्यांना देत आहोत। बघू शकता मित्र आहे, मित्र कुठलं नाव काय? कलंबोली बंदा ना नाव? संचित नाव आहे आणि कलंबोलीवरून आपल्याला ऑर्डर आली होती। इथं मला वाटतं तो जॉबला आहे आणि त्यांना जाताना मी त्यांना स्केच देत आहे। प्रेम कशी वाटते बघा तुम्ही, आणि जर तुम्हाला पण पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर पण करा, नक्की ऑर्डर करा, एक नंबर आलेले आहे। आणि फायनली आम्ही आता पोचलेलो आहोत। मी समोर इंटरनेट बघू शकतो।
तर आता आपण उभे आहोत ते म्हणजे मंदिराचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये उभे आहोत आणि आता जाऊ चला मंदिरामध्ये आणि आईचं दर्शन आपण घेऊ चला. आणि तुम्ही इथं बघू शकता सर्व पदयात्री नाचून चालून जमलेले आहेत. 2-3 दिवसाचा प्रवास त्यांचा झालेला आहे आणि सर्व आता थोडा आराम करत आहेत आणि रात्रीचे मला वाटतं काहीतरी प्रोग्राम असणार आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आणि ते दाखवणार पण आहे. तर इथं आहे वंदन कोहली. वंदन, कसा झाला प्रवास? लय भारी, मस्त वाटला ना एकदम. आणि रात्रीचा काय आज? हां, आज रात्री काय आहे इथं? आज रात्री आता इकडे प्रोग्राम आहे ना, आमचा दुसऱ्या मंदिरात प्रोग्राम आहे. तुमचा वैयक्तिक प्रोग्राम नको आपल्याला? नाही, इथं प्रोग्राम आहे तो वेगळा आहे आणि आपला वैयक्तिक प्रोग्राम दुसऱ्या मंदिरात आहे. चालेल. कसं आहे माहिती आहे, आता 2 दिवसाच्या बॉडी जर गंजली ते ऑइलिंग करायला आम्हाला जायचं आहे. आमचे साहेब लोक हे आम्हाला त्या देवळात घेऊन जाणार आहे. हे आमचे मंडळाचे किती वर्ष झाली तू दरवर्षी दिंडीमध्ये येतो? 14 वर्ष झाली. दिंडीला झाली 15 वर्ष, मला 14 वर्ष झाली. म्हणजे 15 वर्ष झाली दिंडीला. मला 14 वर्ष. 14 वर्ष म्हणजे चांगला आपल्याला अनुभव असणार आहे दिंडीचा. धन्यवाद, चांगली माहिती दिलेली आहे. थँक्यू. आणि तुमचा रात्रीचा प्रवास सुखाचा हो. तर चला आता आपण समोर तुम्ही बघू शकतो आपले माझ्या जे पाठीमागं जे बसलेले आहेत ते करंजा मंडळ सर्व आपले बसलेले आहेत. आई जरीमरी मंडळ. तर त्यांच्याकडनं थोडी आपण माहिती घेऊ चला, कसा त्यांचा प्रवास झाला या 2-3 दिवसाचा ते त्यांना आपण विचारू चला. हो चला, आपण समोर आपले जे करंजा मंडळ आहे सर्व आपले सदस्य पदयात्री ते बसलेले आहेत. तिथं आया दिसते आणि सर्व काकास पण बसलेले आहेत. मला वाटते 2-3 दिवसाचा प्रवास चांगला झाला आणि ते दमून ते जरा बसलेले आहेत. आणि तर समोर बघू शकतो काका, आपलं नाव? कैलास शांताराम कोल्हे. आपण अध्यक्ष ना? अध्यक्ष. ठीक आहे. आपल्याला थोडक्यात आपल्या पदयात्री मंडळाबद्दल आपल्या माहिती सांगा. या आपल्या आता दिंडीला आजचं हे 16वं वर्ष आहे आणि दिंडी जरा 16 वर्षापर्यंत पण कुणाला असे काही दुखापत नाही, काही नाही झाले. आणि व्यवस्थित माऊलीचे हे असे माऊलीचे जे आहे आपलं कार्य ते पुरं केलं जातं. म्हणजे सर्व एकदम सुखरूप शिस्तबद्दल आपली दिंडी जाते. म्हणजे पहिली वस्ती आपली कुठे असते? दुखापत नाही झालेली आज या वर्षी आपण काहीच नाही. म्हणजे आजपर्यंत कोणालाही असं काही दुखापत काही झालेली नाही झालेलं आहे. माऊली सुखरूपांनी सुखरूप घरी. आपला दिंडीचा प्रवास किती दिवस असतो? आपला 2 वस्ती असतात. दुसऱ्या दिवशी 12-1 वाजेपर्यंत आपण इथं पोहोचतो. म्हणजे तिसऱ्या दिवशी. पहिली वस्ती आपली कुठे असते? पहिली वस्ती आपली दिवाल कोलीवाड्याला असते. दिवाल. आणि दुसरी वस्ती? खिडकालेश्वर शंकर मंदिर. आणि तिसरी वस्ती आपली म्हणजे डायरेक्ट दुपारपर्यंत इथं पोहोचतो. आणि आज रात्रीचा काय कार्यक्रम वगैरे आहे का? आजचा प्रोग्राम आहे, ऑर्केस्ट्रा आहे आणि जरा सगळी धमाल असते. म्हणजे फॅन्सी ड्रेस वगैरे काय असते काय? फॅन्सी ड्रेस असते, सगळे वेळ असते. जरा फॅन्सी ड्रेसचे मालक काय? मग आज काय नवीन थीम काय आहे? सरप्राईज आहे. सरप्राईज आहे म्हणजे सांगणार नाही? नाही सांगणार. ओके. ऑर्केस्ट्रा आहे आणि सरप्राईज थीम पण आहे त्यांची, काहीतरी फॅन्सी ड्रेस. तर ते सांगतात काय सांगणार नाही, पण तुम्ही व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू. तुम्हाला शेवटपर्यंत त्या व्हिडिओमध्ये मजा बघायला भेटणार आहे. धन्यवाद काका, चांगली माहिती दिली. तर आता इथं ऑर्केस्ट्रा आहे आणि ऑर्केस्ट्रावरती धमाल मजा मस्ती या सर्व पदयात्री मंडळ करणार आहेत. तर आता जाऊ चला आणि ती धमाल मस्ती काय कशी करणार आहेत ते आपल्या व्हिडिओ बघायला भेटणार आहे. तर पूर्णपणे बघत राहा. चला.
मला वाटतं आता वरमाई निघलेले आहे आणि आता वरमाईला घेऊन तिथं नाचायला घेऊन जाणार आहेत सर्व सर्व आलेले आहे तिथं. आणि वरमाईसाठी कोणी नापशी बनवते तर आम्ही भजी बनवले गोड नाही विदाउट शुगर. शुगर फ्री शुगर फ्री. चला
आजच्या दिवसातली फुल धमाल मजा मस्ती तुम्हाला बघायला भेटली असेल या व्हिडिओ मध्ये. आवडली असेल तर लाईक, धन्यवाद. जरीमरी माते की, दोनगिरी माते की, एलको गणपती बाप्पा.